नमस्कार मित्रांनो, मी कुमुद. श्री स्वामी समर्थ. लास्ट टाइम जसं मी एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं उधारी, जसं की माझं किराणा स्टोर आणि उधारी देऊ नये मी स्वतःच सांगितलेलं. पण आपण कधीतरी समोरच्याला हेल्प म्हणून उधारी करतो. तसंच मी एका ताईंना दिलेलं, तुम्हाला सांगितलेलं. आज त्या ताई 6-7 महिन्यानंतर आल्या आणि त्यात नवीन ट्विस्ट म्हणजे ते असं म्हणत आहेत की तुम्ही मला म्हणजे त्यांनी मला जमा केली होती, त्या उधारीमध्ये काही अमाऊंट दिली होती, पण ती तशी त्यांनी दिलेलीच नाही आहे. कारण माझ्या डायरीमध्ये जी नोंद मी केली आहे त्यामध्ये त्यांनी मला ज्या अमाऊंट दिल्यात त्या मी जमा केल्यात, पण त्याच्यावर जी फायनल फिगर येते त्या ॲक्सेप्टच करत नाही आहे. सांगण्याचा उद्देश की आपण बघा, नवीन व्यवसाय म्हटल्यावर एक भावनिकतेने, एक नवीन रिलेशन जोडण्याने की कस्टमर आज ह्याला देऊ तर आपल्याकडे येईल, म्हणून मी त्यांना हेल्प ह्या उद्देशाने माझ्या तरी पर्सनल की नाही गरजू आहेत तर त्या असं वाटणार नाहीत की पैसे बुडवतील. पण आज 6-7 महिन्यानंतर त्या आल्यावर त्यांनी हे नवीन ट्विस्ट की मी त्यात जमा केली, तुम्ही चुकीची अमाऊंट सांगते, पेंडिंग अमाऊंट. म्हटलं आता काय करू, त्यांच्याशी काय आर्ग्यू करून काय उपयोग आहे. आधीच मला इतका मनस्ताप झाला आहे, पैसे इतके दिवस माझे बाहेर अडकले त्यांच्याकडे. शेवटी मी त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा मला आर्ग्यू नको आहे, दुकानात किटकिट नको आहे, तुमचं जे तुमच्या हिशोबाने बनते ना ती तरी अमाऊंट मला द्या. त्यावर पण त्या काय म्हणतात, मी पुढच्या 7 तारखेला येऊन तुम्हाला त्यात थोडी जमा करते. म्हणजे शेवटी काय होतं बघा, आपण व्यापाऱ्यालाच माघार घ्यावी लागते. आणि दुसरी गोष्ट, शेवटी कस्टमर त्याची जिद्द पूर्ण करतो आणि ती पण वेळेत पण नाही देणार आहे ती अमाऊंट. त्यातही सांगण्याचा उद्देश की आपण हा उधारी म्हणतो ना, मी तरी माझा उद्देश हा होता की चला गरजू आहेत, देतील, आज दिलं तर उद्या येतील, ह्या उद्देशाने दिलं. नवीन व्यापारी आपण हेच विचार करतो ना, आपलं दुकान सेट होतं आहे, कस्टमरांशी रिलेशन जुळत आहेत, तर आपण आज देऊ म्हणजे उद्याही त्या येतील. पण नका ही मिस्टेक नका करू, कारण आपल्या व्यापाऱ्यांना माहिती आहे आपल्याला मंथ एंडला रोलिंगला पैशांची कशी म्हणजे किती ॲडजस्टमेंट करावी लागते. देणेकरांची देणी असतात, नवीन महिना चालू होणार असतो, नवीन बुक स्टार्ट होतं आपलं दर महिन्याला, आणि त्यात उधारीचे असे कुठे पैसे अडकले की अजून गोंधळ उडतो. कारण आपल्या महिन्याचं बजेट पूर्ण हलतं ते. आज मोठी अमाऊंट इतकी येते की त्यात माझं बरंच काही सामान येऊ शकतं शॉपमध्ये. व्यापार करणं खरंच खायचं काम नाही. आपण म्हणतो की पेशन्स ठेवावे लागतात, पण असे जेव्हा कस्टमर येतात त्यावेळेस काय करायचं.